एक अनोळखी कॉल. तो, हे तुला बॉयफ्रेंड आहे का? ती, हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय? तो, मी तुझा भाऊ बोलतोय. वाट बघ, मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे. थोड्या वेळानंतर आणखीन एक अनोळखी कॉल. तो, हे तुला बॉयफ्रेंड आहे का? ती, नाही नाही, मला नाहीये. तो, मी तुझा बॉयफ्रेंड बोलतो. तू आज माझं हृदय तोडलीस. ती, नाही नाही डार्लिंग, माफ कर. मला मला वाटलं की माझ्या भावाने कॉल केलाय. तो, आता पकडली गेलीस. मी तुझा भाऊच बोलतोय. थांब, आत्ताच घरी येतो. एकदा एक पोरगा त्यांच्या गर्लफ्रेंडला रात्री घरी सोडताना भिंतीवर हात ठेवून तिच्याजवळ उभा राहतो आणि एका किसचा आग्रह करतो. पोरगी म्हणते, नको रे, आई बाबा उठतील. पोरगा, इतक्या रात्री कोण जागं असणार आहे? इतक्यात पोरीची मोठी बहीण गॅलरीत येते आणि म्हणते, बाबा म्हणत आहे, काय द्यायचं ते खुशाल दे, वाटल्यास मी देतो. पण त्या मूर्खाला डोरबेल वरचा हात काढ म्हण. झोपेचा पार वाटोळा करून टाकलं आमच्या. एका बाईला 10 मुलं असतात. पत्रकार, अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय? बाई, मुन्नू. पत्रकार, बरं, या दुसऱ्या मुलाचं नाव काय? बाई, मुन्नू. पत्रकार, बरं, आणि या बाकीच्या मुलांची नाव काय आहेत? बाई, सगळ्यांची नाव मुन्नू. पत्रकार, अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं? बाई, अहो, प्रत्येकाची आडनाव वेगळी वेगळी आहेत ना.